नमस्कार, मी अभिलाष गोजे. आज आपल्यासोबत नवनाथ सर आहेत. त्यांचा CCTVचा बिझनेस आहे मोहोळमध्ये. या व्हिडिओ बनवायचं नेमकं कारण असं आहे की CCTV चा जो बिझनेस आहे याच्यातला आणि खूपच वाढत चाललाय ह्या सगळ्या गोष्टी. सगळे लोक सिक्युरिटी पर्पज आणि याच्या त्याच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. सो मी म्हटलं बा एखाद्याला जर CCTVचा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठीचं इनपुट आपण तुमच्याकडनं घेऊ शकतो, लाईक की कुठून सुरू केलं पाहिजे काय. तर थोडक्यात तुम्ही लाईक स्वतःबद्दलची माहिती सांगा, कधी सुरू केला होता बिझनेस, कुठल्या एरियात तुम्ही नेमकं काम करताय? नमस्कार, मी नवनाथ चव्हाण, मोहोळवरून आहे, सोलापूर जिल्हा. इथं मोहोळ म्हणून आमचा तालुका आहे, त्या ठिकाणी माझं काम चालतं. मी 2017 साली हा बिझनेस चालू केला. त्याच्या मागचं कारण असं, त्याच्या आधी मी साऊंड सिस्टम इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करत होतो. पण मला वाटलं की काहीतरी वेगळं आपण बघितलं पाहिजे, ज्याला पुढील काळात स्कोप आहे, तिथं स्पर्धा कमी असेल. त्या हिशोबाने CCTVचा बिझनेस निवडण्याचं ते कारण होतं. चांगलं आहे, म्हणजे याच्यामध्ये जर म्हणजे पहिली गोष्ट याच्यामध्ये आवड पाहिजे. जर आवड असेल ना, कारण हा सगळं टेक्निकल पार्ट आहे. जर तुम्ही आवड असेल तर पुढे शिकत जाणार आहे, शिकत गेला तर तुमची चांगली रिहर्सल होणार आहे आणि मग तुम्ही चांगल्या पद्धतीने ते कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो. त्या हिशोबाने तुम्हाला जास्त धंदा मिळेल. तर 8 वर्षात चांगलं चाललेलं आहे माझा बिझनेस बऱ्यापैकी. आता थोडंसं टेक्निकलिटी मध्ये जाऊ. आता सपोज एखाद्याला सुरू करायचं आहे जस्ट, ठीक आहे, आणि त्याला काहीच माहित नाही, इंटरेस्ट आहे, तर ते कसं सुरू शकतो? लाईक ट्रेनिंग कुठं घेतले पाहिजे, याचं काही कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं जातं की तुम्हाला एखाद्या CCTV वाल्या बिझनेस कडे जाऊनच शिकणं आहे काय? CCTV वाला बिझनेस वाला एखादा असेल त्याच्याकडे शिकणं तर बेस्टच राहील. पण जर तुम्हाला तसं काही नाही भेटलं किंवा तुमची तिथं जायची इच्छा नसेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करून इन्स्टिट्यूट असतात, त्या ठिकाणी 15-20 दिवसात तुम्हाला बेसिक नॉलेज त्या ठिकाणी मिळू शकतं. प्रॅक्टिकलसाठी तर तुम्हाला बाहेर, त्याच्यानंतर बेसिक नॉलेज घेतल्यानंतर प्रॅक्टिकलसाठी तुम्ही एखाद्या CCTV वाल्याकडे जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन ते काम तुम्ही रिहर्सल करून मग शिकून घ्या. कारण याच्यामध्ये कसं आहे, फक्त इन्स्टॉलेशन केला आणि बाजूला झाला असा विषय नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट राहतो तो सर्व्हिसचा, आणि ज्याची सर्व्हिस चांगली त्याचा बिझनेस चांगला, असा हा विषय. त्यामुळे सर्व्हिससाठी तर तुम्हाला एखाद्या CCTV वाल्याकडे काम करावंच लागणार आहे. आणि असं नाही की त्याकडे काम तुम्ही 2-4 महिने केलं तुम्हाला सर्व काय येईल म्हणून. ज्यावेळेस आपण साईटवर जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक साईटवर वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ते त्यावेळेस आपण स्वतःहून ते सोडवत नाही, आपल्या अनुभवातून किंवा वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार ते आपण सोडवत नाही. तोपर्यंत ते आपल्याला अंगीकृत होत नाही आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत नाही. त्याच्यासाठी त्याच्यावर वेळ देणं, काम करणं, फोकस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 2016 मध्ये सुरू केलं होतं हे, म्हणजे आता जवळपास 8-9 वर्ष होत आहेत. तर लाईक काय चेंजेस आलेत ह्या मार्केटमध्ये? लाईक सुरुवात कशी झाली होती, सुरुवातीला कसे कॅमेराज होते, त्याचं फंक्शनॅलिटी कसं होतं आणि आज काय झालं, म्हणजे टेक्निकली कसं इव्हॉल्व्ह झालंय काही सांगता येईल का? मागच्या काळात कसं होतं, जसं की आपला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, डब्बा टीव्ही म्हणायचो आपण त्याला मोठा. त्या टीव्हीची जेवढी किंमत होती का, त्याच्यापेक्षा आता खूप स्लिम टीव्ही आलात पण त्याची तेवढी किंमत नाही, आणि त्याच्यापेक्षा किती तर पटीने क्लॅरिटी चांगली आहे. तसंच सेम कॅमेरा सेक्टर मध्ये पण आहे. 2016 आम्ही चालू केलं त्यावेळेस रेग्युलर HD कॅमेरे बेसिक लेवलचे चालायचे. आता वाढलंय, इंटरनेट बघणारे लोक वाढलेत, आपल्यासारखे नवीन लोक आता मार्केटमध्ये आलेले आहेत. तर सगळेजण ते सर्च करतायत, बघतायत. तर जेवढं चांगलं असेल ते द्या म्हणतात आम्हाला, मेंटेनन्स कमी असेल ते द्या म्हणतात. मग त्यावेळेस असं कोण मागायचं नाही, आणि जर मागितलं तर त्याचे रेट हाय असायचे, कारण त्याचा खप तेवढा नसायचा, त्यामुळे त्याचा रेट जास्त असायचा. तर आता IP कॅमेरे किंवा वायफाय कॅमेरे, व्हेरिफोकल, PTZ असे सगळ्या गोष्टी जे आहेत ना, ते सामान्य लोकांना कळायला लागलेत बऱ्यापैकी. कारण त्यांनी सर्च केलेलं असतंय, पाहिलेलं असतंय, चर्चा केलेली असते. किंवा मार्केटमध्ये आता समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगर राहताय, मी सोलापूर राहते, तुम्हाला इथं काय घ्यायचं आहे तर तुम्ही मला फोन लावून विचारता. त्याच्यामुळं मार्केटमध्ये बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहीत झालेत. तर तो फरक झालाय, आता झालाय मार्केट. टेक्नॉलॉजी आल्यामुळे ह्या गोष्टी आणखीन ऍडव्हान्स होत जातात. आधी कसं होतं, CCTV कॅमेरे ना फक्त लाईक मोठ्या इन्स्टिट्यूट असो, बँक असतील किंवा आणखीन लाईक स्कूल कॉलेजेस अशा मोठ्या ह्याच्यात होतं. आता मी जनरली बघितलंय की म्हणजे मागच्या काही याच्यातलं की रॅन्डमली लोक शेतात लावतायत, घरी लावतायत, खूप सिंपल याच्यात प्रत्येक घरी असल्यासारखं होतंय. तर हे ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे झालं असं वाटतंय तुम्हाला?
काय झालं साहेब, आता एक कलियुग आलंय आणि कलियुगामुळे काय झालंय, माणसाचा माणसावर विश्वास जास्त राहिलेला नाही, त्याच्यामुळे कॅमेराची गरज पडायला लागली. त्यामुळे काय व्हायला लागलंय, कोण खोटं बोलतं तेच कळत नाही. त्यामुळं कॅमेरा तर खोटं बोलत नाही ना, अशी सगळ्यांची भावना झाली. आणि एखादा माणूस एखाद्या माणसाला कितपत त्रास देतोय, त्या त्रासाला कंटाळून माणूस म्हणतो की जाऊ द्या, पैसे जाऊ द्या, पण मी कॅमेरा लावतो. कॅमेरा लावलो तर ह्या गोष्टी माझ्या बंद होतील, माझ्याबद्दल जे घडतायत त्या. त्याच्यामुळं प्रत्येक जण निर्णय घ्यायला लागला की आपण कॅमेरा लावूया. हे म्हणजे एखादा माणूस तुम्ही लाईक जो एखादा वॉचमॅन आहे आता सपोज, किंवा मग पर्सनली तुम्ही सगळ्या गोष्टी लक्ष ठेवणं पॉसिबल नाहीये, त्याच्यामुळे सीसीटीव्ही लावणं कधी बेस्ट आहे. काळानुसार तुम्ही पुढे जातात आणि त्याच्यामुळे बराच इम्पॅक्टही झालाय. लाईक खूप सगळे आपण ऑडिओ व्हिडिओ बघितले त्याच्यातले, ज्याच्यातनं दिसतं की ते सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालंय, काही घटना अशा ज्या नव्हत्या व्हायला पाहिजे, नंतर मग ते प्रूफ म्हणून वापरलंय. तर ते बेसिकली एक चांगला पार्ट आहे. पण आता बिझनेस करताना तुम्ही एक गोष्ट सांगितली की रिलेशन मेंटेन करणं खूप महत्वाचं. आता तुम्ही बिझनेस तर सुरू करून द्याल, पण त्याच्यानंतर मग क्लायंट मॅनेज करणं, तर लाईक काय होतं, म्हणजे त्रास याच्यात काही होतं ह्या बिझनेस मध्ये? याच्यामध्ये कसा विषय आहे की पहिली गोष्ट तर आपण कोटेशन देताना समोरचे व्यक्ती असेल, त्यांनी त्यातलं माहित आहे का नाही हे पहिल्यांदा त्यांनी आपल्याला दाखवणार नाहीत. त्यांनी फक्त सांगणार आपल्याला माझी अशी अशी कॅमेऱ्याची गरज आहे, ती कुठून वायर घ्यावं लागेल, काय करावं लागेल ते जास्त आम्हाला त्यातलं माहित नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. मग आपण देताना चांगला ब्रँड विकला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे तर त्या पद्धतीनेच कोटेशन पण दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ब्रँड चांगला दिला पाहिजे आणि कामही चांगलं केलं पाहिजे. तर असं जर केलं तर आपण जर कोटेशन दिलं आणि त्याच ठिकाणी दुसरा कोण माणूस आला आणि त्यांनी जर कमी ब्रँड वाला आणि त्याच्या पद्धतीनं काम करणार, त्या हिशोबाने जर कोटेशन कमी दिलं तर आपल्या हातातून ते काम जाऊ शकतं. त्यासाठी त्याला काळजी घेण्याची गरज आहे की त्यांना आपण पहिली गोष्ट सांगायचं की हा माझा ब्रँड, हा एवढ्या दिवसापासून आहे, हा एवढ्या देशात चालतोय, याची सर्व्हिस अशी आहे, मी याच्यावर माझा एवढा विश्वास आहे की मी तुम्हाला इथपर्यंत काय होणार नाही, अशा पद्धतीचे एक ग्वाही, म्हणजे एक विश्वास समोरच्या माणसाच्या मनात तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. हा बिझनेस कॉन्फिडन्सवर चालतो. जो काही माणूस चालवतोय त्याच्या कॉन्फिडन्सवर चालतो की बाबा तुमची एजन्सी आहे, तुमच्याकडे कॅमेरेज आहेत, तुमच्याकडे हार्डवेअर आहे, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे, आणि तो माणूस किती गॅरंटी देतो की बाबा हा काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि काही प्रॉब्लेम आला तर आम्ही असू तुमच्या याच्यातलं. आता नवीन एज बिझनेस मध्ये असं होतं जनरली की बाबा एखादी सर्व्हिस तुम्ही सुरू करताय, एखादा प्रोडक्ट आहे तुमचा, आणि तुम्हाला पुढच्या माणसाला ते म्हणजे कठीण जातं विश्वास ठेवणं, मग त्याला इन्व्हेस्टमेंट मोठी असते बऱ्यापैकी. तर तशा वेळेस प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे की तुम्ही बिझनेस करत असताना तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, स्वतःची गॅरंटी देणं, हे ते सगळं. आता याच्यात काही लाईक फ्युचर काय असू शकते ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या याच्यातलं, काय वाटतं तुम्हाला? फ्युचर या बिझनेस मध्ये खूप आहे. फक्त जी धंदा करण्याची पद्धत आहे ती चांगली पाहिजे, सर्व्हिस दिली पाहिजे. तुम्ही क्लायंट किती जोडताय, त्या क्लायंटला जोडून तुम्हाला क्लायंट येत आहेत असं नाही व्हायला पाहिजे. पहिला एक क्लायंट केला तुम्ही, त्यानं तुम्हाला 4 क्लायंट जोडून दिले, पहिल्या क्लायंटला जर तुम्ही विसरलात तर ते मग त्या पद्धतीने तुम्हाला स्टाफ वाढवावा लागतो. अकाउंटिंगचा स्टाफ वेगळा, परचेस वेगळं, सेल वेगळं, कोटेशनचं साईडवाला वेगळा, सर्व्हिसवाला वेगळा, इन्स्टॉलेशन वेगळा. अशा पद्धतीनं जर झालं तर ते होऊ शकतं. पण त्यासाठी सर्व्हिस ही पार्ट खूप महत्वाचा आहे. नसेल तर मग हा धंदा लिमिटेडच राहू शकतो. ओके. साधारण आता जर एक घर आहे सपोज आपलं 1000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, याच्याला 4-5 कॅमेरे लावायचे आहेत आपल्याला, एक चांगल्या क्वालिटीचे, वायफाय असेल, सगळे असतील, इंटरनेट आहे, तर काय खर्च येतो बरं साधारण? चांगल्या क्वालिटीचं म्हणजे मध्यम क्वालिटीचं लावायचं म्हणलं तर साधारण तुम्हाला 17 ते 18 हजारामध्ये 4 कॅमेऱ्याचा सेटअप भेटून जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला आता बंगलो वगैरे असेल तर आपण साईडच्या बाजू आणि पोर्च पहिल्यांदा कव्हर करण्याचं आपला मानस असतो पहिल्यांदा. त्याच्यामध्ये 4 कॅमेरे, त्याची वायर विथ इन्स्टॉलेशन वगैरे सगळं, त्याचं रॅक वगैरे 16 ते 17 हजारामध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे सीसीटीव्ही सिस्टम भेटून जातं. तुमच्या घरातल्या टीव्हीवर चालून जातं आणि इंटरनेट तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला मोबाईललाही बघता येतं. येस. आणि याची साधारण लाईफ किती असते? लाईफ कंपनी तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला 1 वर्षाचीच वॉरंटी असते. पण कंपनी जी आहे त्या कंपनीचं R&D कशा पद्धतीचं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्ट चांगला असेल तर त्याचे 5-7 वर्ष लाईफ जातात. 7 वर्ष आहे साधारण. त्यानंतर ती वस्तू, जसं की आपण मोबाईल जास्तीत जास्त 3 वर्ष वापरतो, त्याचा युज कसा आहे आणि किती वापरतो आपण, 3 वर्षानंतर मोबाईल बदलावच लागतो. तसे 7-8 वर्ष त्यानंतर बदलावं. येस. तुम्ही गेल्या 8-9 वर्षांपासून या सीसीटीव्हीच्या बिझनेसमध्ये आहेत. त्याच्या आधी पण वेगवेगळे बिझनेस केले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यातलं. असं जे कोणी नवीन लोक ह्या बिझनेसमध्ये येऊ इच्छित आहेत, और कुठल्याही बिझनेसमध्ये येऊ इच्छित आहेत, तुम्ही त्या यंगस्टर्सना किंवा त्या नवीन येणाऱ्या लोकांना काय मेसेज देऊ इच्छिता? पहिली गोष्ट तर धंदा हा कुठलाही चिकाटीने केला तरच धंदा होतो.
नाहीतर त्यात म्हणजे ज्याच्याकडे पेशन्स आहेत त्यांनीच धंदा करावा असं मी पहिल्यांदा म्हणतो. दुसरी गोष्ट, तुम्ही फसवण्यासाठी लोकांना धंदा करत असाल तर तुमच्या दुकानाला लवकरच कुलूप लागेल. हे तर पहिल्यापासून म्हणच आहे, पण ती खरीच आहे. तुम्ही लोकांना फसवू नका. चांगली क्वालिटी द्या, चांगलं प्रोडक्ट द्या, चांगले पैसे घ्या, त्यांना चांगली सर्व्हिस द्या आणि व्यवस्थित माणसं जपा. धंदा वाढतच जाईल, वाढतच जाईल आणि वाढतच राहील. बेस्ट. चालेल. आय होप हे सगळं जे काही 10-15 मिनिटाचं कन्व्हर्सेशन आहे, जेही लोक ह्या बिझनेसमध्ये येऊ इच्छित आहे त्यांच्यासाठी हे व्हॅल्युएबल असेल. मी यांच्याशी बोलून आम्ही प्रयत्न करू की यांचा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही. त्या भागात जर तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्या दुकानात कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही कॅमेरे लावत असाल तर यांच्याकडनं एकदा कन्सल्ट नक्की करा. आणि ह्या बिझनेसमध्ये येऊ इच्छित असाल तर त्यांचे काही जे काही प्रोसेस असेल हे सगळं शिकवायची किंवा ते शिकवत ठेवतात इंटर्न ऑर वॉट एव्हर म्हणून काहीतरी तुम्हाला काम देऊ इच्छित असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता. थँक्यू.